नमस्कार मित्रांनो राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढीसाठी 13 मार्च 2024 रोजी शासनामार्फत निर्णय घेण्यात आला होता। तर यासाठीचा GR निर्गमित करण्यात आला आहे। तो GR आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा 14 मार्च 2024 रोजीचा हा शासन निर्णय। सविस्तर माहिती पाहूयात। मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकूण 78 सेवांपैकी नियमित 4 सेवांसाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 2000 रुपये एवढा मोबदला अदा करण्यात येतो। केंद्र शासनाच्या प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल 2000 रुपयापर्यंतचा राज्य शासनाच्या निधीतून संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच गट प्रवर्तक यांनाही राज्य शासनाच्या निधीतून 3000 रुपये एवढा मोबदला देण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येत असलेल्या अनुक्रमे दरमहा 2000 रुपये व 3000 रुपये या मोबदल्यात अनुक्रमे दरमहा 1000 रुपये व 1200 रुपये असे एकूण अनुक्रमे 3000 रुपये व 4200 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे। तसेच 500 रुपये प्रतिमाह कोविड भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सद्यस्थितीत आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाचे दरमहा 3500 व केंद्र शासनाचे 3000 रुपये असा एकूण 6500 एवढा मोबदला अदा करण्यात येतो आणि गट प्रवर्तक यांना राज्य शासनाचे 4700 रुपये व केंद्र शासनाचे 8775 रुपये असा एकूण 13475 रुपये मोबदला अदा करण्यात येतो। तसेच संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी 1500 एवढी वाढ करण्यात आली असून सदर वाढीनुसार राज्य शासनाच्या निधीतून आशा स्वयंसेविका यांना 5000 रुपये व गट प्रवर्तक यांना 6200 रुपये एवढा मोबदला अदा करण्यात येत आहे। कोविड महामारीचे सावट अद्यापही जगावर असल्याने त्याचा विचार करून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक या घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ या शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली आहे। शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या 13 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आता काय निर्णय घेण्यात आलेला आहे तो बघा। आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये 5000 या मानधनात दरमहा एकूण 5000 रुपये एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये 6200 या मानधनात दरमहा एकूण 1000 एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देय होणाऱ्या मानधनात अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 202 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतूद पुरवणी मागणी अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे। यासाठी होणाऱ्या अंदाजे 965 कोटी इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढीनंतर येणाऱ्या आवर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनामध्ये अथवा नियमित तरतुदीतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे। सदर योजना सन 2023-24 या वित्तीय वर्षात दिनांक 1/11/2023 पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक 1/11/2023 पासून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, सदर शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णय पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील देण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।